सावरवली संघाचा एक प्रतिनिधी यायचा 12वा खेळाडू सावरवली संघ. आदरणीय संदीपजी मोकाशी यांना विनंती करते आपल्या शुभस्थानी आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच जे किताब आहे. आणि त्याचसोबतच आदरणीय उल्हाजी किरकिरे यांना देखील विनंती करते आपण देखील या. त्याचबरोबर आदरणीय महेंद्रजी पाटील आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. आणि त्यानंतर आपल्यासोबत आदरणीय गौरवजी पष्टे यांना देखील विनंती करते आपण देखील या. आपल्या समोरच्या माध्यमातून इथे मॅन ऑफ द मॅच जी आहे ती दिली जाईल. राजेश आपण त्वरित या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं आहे. सोनटके संघाचा संघनायक आपण यायचंय. सोनटके संघाचा संघनायक उमेश पाटील उमरपाडा संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या दिशेने मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. आणि मॅन ऑफ द मॅच राजेश आपण धावत या. राजेश आपल्याला विनंती असेल कारण मान्यवर इथे वाट पाहत आहेत आणि आपण अजून आलेला नाही आहेत. विनंती करतोय राजेश आपण त्वरित या त्वरित या. चला जरा स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल सर्व संघांना आपण थोडंसं टायमाच्या बाबतीत सहकार्य केलं तर नक्कीच शेवटचे मेगा फायनल आपल्याला जास्त षटकांचे खेळवता येईल. प्लीज सर्व संघांना ही विनंती असेल. पाहतो आपण एका साईडने सावरोली तर एका साईडने जय हनुमान अडणे या दोन संघादरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळेला. राजेश आपण या लवकर या लवकर या. विनंती करते आपल्याला मान्यवर इथे वाट पाहत आहेत आणि आपण इथे मॅन ऑफ द मॅच जे आहे ते किताब आपण देतोय. राजेश दादा आपल्या पुढे विनंती करतो आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि पहिल्यांदा आपण जर्सी देणार आहोत जी जर्सी आपल्याला प्राप्त झाली आहे. आदरणीय परशुराम केशव पाटील यांच्याकडून ही जर्सी प्राप्त झाली आहे आणि ती आपण इथे देतोय आदरणीय संदीपजी मोकाशी साहेब यांच्या हस्ते. आणि त्यानंतर आपण वळतोय जी गिफ्ट हॅम्पर आपल्याला प्राप्त झालं आहे आदरणीय महेश पाटील व दीपक पाटील यांच्याकडनंही आपल्याला प्राप्त झालं आहे ते देखील आपण इथे देतोय. त्याचबरोबर जी कॅप आहे ती आपल्याला ध्रुवी धीरज पाटील यांच्याकडनं प्राप्त झाली आहे ती देखील आपण देतो. त्यानंतर जी 1 डझन केळी आहेत आणि रिअल ज्यूस आहे ते आपल्याला प्राप्त झाले ऋषिकेश व केवल पाटील यांच्याकडून. त्याचबरोबर जे कोल्ड्रिंक आहे ते कोल्ड्रिंक आपल्याला सॉफ्ट ड्रिंक प्राप्त झाले कुमारी कनिष्का भरत पाटील यांच्याकडनं आणि ते आपण इथे देतोय सुपूर्द करते. आणि रिअल ज्यूस जे आपल्याला प्राप्त झालं आहे ते म्हणजे ऋषिकेश व केवल पाटील यांच्याकडून. मान्यवरांचे आभार आणि त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने रवाना व्हायचे. थँक्यू. ओव्हर टू यू विकी घरत सर. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतात ऐकत आहात कुणबी समाज चषक 2026 भव्य दिव्य नियोजन आयोजन. आजचा सलगचा दुसरा दिवस पाहतोय आपण. कालपासून मात्र सुरुवात झाली आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये ही सामना येऊन पोहोचला गेलाय. पाहतो एका साईडने आपण सोराळ इतर एका साईडने जय हनुमान अडणे या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. पहिलाच चेंडू निलेश पाटील याचा आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलत असताना पहिल्याच चेंडूवर मात्र चेंडूला फेकून दिला गेला होता 6 धावांसाठी. आणि धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचली होती स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. दुसरा चेंडू असेल निलेश पाटील याचा स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पाहतो आपण पंकज. आज रविवारचा दिवस आणि पूर्णपणे मात्र मांदे आली मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा मोठा प्रहार लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ चेंडूला फेकून दिला गेलाय 6 धावांसाठी षटकार. वेलकम बॅक. कुठेतरी मात्र अप्रतिम फलंदाजीचं कृत्यकरण करत असताना पंकज सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार ते आपल्याला पाहायला मिळायला गेलेत. तिसरा चेंडू असेल आणि षटकारांची हॅट्रिक ती साध्य करतील का पंकज? अरुण घोडविंदे आणि चेतन घोडविंदे यायचंय आपण. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. आपण मुख्य स्टेजवर येऊन मात्र विराजमान व्हायचं आहे. यावेळेस मात्र पाहतो आपण चौकार येत असताना
तदनंतर पाहतो आपण अरुण घोडविंदे यावेळेस आपल्यामध्ये उपस्थित होत असताना तदनंतर पाहतो आपण अरुणजी घोडविंदे आणि चेतनजी घोडविंदे यावेळेस आपल्यामध्ये उपस्थित होत असताना वेलकम असेल तुमचं सुद्धा कुणबी समाज चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत असेल. आतापर्यंत पाहतो आपण 3 चेंडू हाताळले गेलेत आणि पूर्णपणे मात्र समाचार घेत असताना पाहतो आपण फलंदाज पंकज याला पुन्हा एकदा स्टेट डाऊन ग्राउंड बॉलरच्या डोक्यावरून मात्र चेंडूला सरळ फेकून दिला गेलाय 6 धावांसाठी. काय अफलातून बॅटिंग करत असताना पंकज नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना 6. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल कुणबी समाज चषक 2026 मध्ये धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली गेले पाहते आपण 22 या धावसंख्येवर पुढचा चेंडू यावेळेस ऑफ साईडला जेलची संधी असेल. कल्पित घरात पुढे सरसावल्या कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही यावेळेस मात्र मोठा आदर असेल सावरोली संघाला. पंकज सारखा फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला जात असताना बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल दोन्ही संघांना थोडंसं स्पीडअप करायचं आहे गेम. आतापर्यंत पाहतो आपण पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चेंडू हाताळले गेलेत, 5 चेंडू हाताळले गेलेत आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना सावरोली संघाने 22 धावांवर मजल मारली. हा चेंडू जो निलेश पाटील यांनी हाताळला, हा जर 1-2 चेंडू आधी हाताळला असता तर नक्कीच कुठेतरी हा स्कोर मात्र कमी आपल्याला पाहायला मिळाला असता. पुढचा चेंडू असेल शेवटचा पहिल्या षटकातील नव्याने आलेला फलंदाज पाहतो आपण साहिल. एका साईडने पाहतो आपण सावरोली संघ तर एका साईडने पाहतो आपण जय हनुमान अडणे. या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न होत असताना 22 धावसंख्या स्कोर कार्डवर लावली गेली आहे. शेवटचा चेंडू यावेळेस ऑन साईडला मात्र स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क फेकून दिला गेला. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल कुणबी समाज चषक 2026 मध्ये. धावसंख्या पाहतो आपण तब्बल धावून पोहोचले गेले 28 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. तदनंतर पाहतो आपण संदीपजी मोकाशी साहेब आणि महेंद्रजी पाटील साहेब धाणी यांच्याकडून मात्र 5,000चं आर्थिक सहाय्य मंडळाला मिळाला गेलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही मान्यवरांसाठी. संदीपजी मोकाशी आणि महेंद्रजी पाटील यांच्याकडून मात्र 5,000चं आर्थिक सहाय्य मंडळाला मिळालं गेलं आहे. खूप खूप धन्यवाद. चला लगेच दुसरा बॉलर आणायचा आहे. गोलंदाजी मार्क पर पाहतो आपण अनुज यावेळेस मात्र सज्ज होत असताना मूर्ती लहान पण कीर्ती महान अप्रतिम मात्र गोलंदाजी त्याच्याकडून आपल्याला सातत्याने मात्र पाहायला मिळाली गेली आहे. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. पंच वारंवार ताकीद द्यायचं. एका षटकाच्या नंतर मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना सावरोली संघाने आतापर्यंत 28 धावांवर मजल मारली आहे. यावेळेस मात्र धन्यवाद संदीपजी मोकाशी साहेब आणि महेंद्रजी पाटील साहेब, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मात्र खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय आपल्यामधून मात्र रजा घेत असताना. चला स्टार्ट द मॅच. लगेच स्टार्ट करायची पंच मॅच. अनुज गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण. पहिला चेंडू यावेळेस मात्र ब्लॉक हॉल पद्धतीने खेळला होता, हाताळला होता. बॅक टू द बॉलर खेळला गेला. रुपेश गरत पुढे सरसावला गेला आणि चेंडू फील करेल, फेकी करेल तत्पूर्वी मात्र एक धाव ती अंकित केली जाईल. तदनंतर पाहतो आपण संदीपजी मोकाशी साहेब आणि महेंद्रजी
पाटील साहेब सातत्याने मात्र पाहतो आपण भिनारमध्ये कुठलीही टुर्नामेंट असो कुठलाही कार्यक्रम असो त्यांची मात्र उपस्थिती आणि आर्थिक सहाय्य मात्र सातत्याने भिनारकरांना लाभलं जात आहे. धन्यवाद साहेब. आपल्यामधून मात्र रजा घेत असताना यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर केला गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून मात्र आपल्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चेंडूला फेकून दिला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. पाहतोय आपण कुणबी समाज चषक 2026 च भव्य दिव्य आयोजन नियोजन ऑन साईडला काय फटका केला गेलाय. उंची मात्र मिळाली गेले लांबी कुठेतरी कमी आणि निकेत पाटील करतोय चुकी. तिथपूर्वी मात्र पाहतो आपण 2 धावा त्या पलून परिपूर्ण केल्या गेलेत. दुहेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 37 या धावसंख्येवर कुठेतरी मात्र अनुज गोलंदाजी मार्कवर आला आणि पहिल्या चेंडूवर 1. तदनंतर मात्र षटकार कुठेतरी कमबॅक करत असताना 2 धावा. यावेळेस मात्र झेलची संधी उपलब्ध केली गेली होती. निकेत पाटील मात्र कुठेतरी चुकी करतोय. पुन्हा एकदा यावेळेस फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल होत असताना संकेत जाधव पुढे सरसावला गेलाय. अक्षय घरत यावेळेस मात्र चेंडू स्टॉप करेल आणि फेकी करेल. तत्पूर्वी मात्र कुठेतरी ओव्हर थ्रो आणि 3 धावा त्या पलून परिपूर्ण केल्या गेल्या. 3 धावेनिशी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 40 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहतो आपण दुसरं षटक ते प्रगतीपथावर 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्ती अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना सावरोली संघ 40 धावांपर्यंत मजल मारतो. 5व्या चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल. पुन्हा एकदा अनुज यावेळेस ऑन साईडला पाहतो आपण. निकेत पाटील याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू 1 बाउन्स 4 रन. 4 धावांसाठी निघून जात असताना 4 धावा त्या अंकित केल्या जातील. तदनंतर पाहतो आपण स्वर्गीय भावना भाऊ भुईरपाडा यांच्या माध्यमातून मात्र मंडळासाठी आर्थिक सहाय्य 2000 रुपये आपल्याला मिळायला गेलेत. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. तदनंतर पाहतो आपण उल्हासजी खिरकिरा आडणे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभले गेले. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. तदनंतर अरुण परशुराम घोडविंदे हिरण्य एंटरप्राइजेसचे प्रो रायटर पाहतो आपण मेडे यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला लाभलं गेलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्या या देणगीदारांसाठी. पाहतो आपण दुसरं षटक समाप्ती अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना सावरोली संघ आतापर्यंत मजल मारत असताना 45 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. शेवटचं षटक असेल आणि हणामारीचं षटक चालू असलेला सामना पाहतो आपण. एका साईडने सोराली संघ तर एका साईडने अडणे संघ या 2 संघादरम्यान चालू असलेली ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी रुपेश घरत यावेळेस मात्र सज्ज होत असताना मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर मात्र मुसारने आणि फिलंजय दोन्ही संघाच्या संघनायकाने रेडी राहायचं. या षटकानंतर मात्र टॉस केला जाईल. लक्षात असू द्या दोन्ही संघाच्या संघनायकाने मोसरने आणि पिलंजे दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण मात्र सज्ज राहायचंय. पहिलाच चेंडू यावेळेस पाहतो आपण डॉट ने हाताळत असताना कुठेतरी आपला अनुभव आणि सातत्याने मात्र रुपेश घरत निलेश पाटील हे नाव सुद्धा आपल्याला गावदेवी यंगस्टर आडणे संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळायला गेले. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा संधी असेल. निकेत पाटील याला कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. यावेळेस मात्र जज केला गेला आणि झेल मात्र कॅरी करत असताना परतावं लागेल. फलंदाज कुणाल याच्या केलीला मात्र पूर्णविराम लागत असताना बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. जय हनुमान क्रिकेट संघ भिनार आयोजित कुणबी समाज चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन नियोजनाचा दुसरा दिवस पाहतो आपण. कालपासून मात्र या सामन्याला सुरुवात झाली आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हे येऊन पोहोचले गेले सामने. आतापर्यंत पाहतोय रुपेश घरत 2 चेंडू हाताळले गेलेत. पहिला चेंडू डॉट नंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट ते मात्र संपन्न करत असताना तिसऱ्या चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पाहतो आपण नक्कीच पंच आमच्यापर्यंत बोलत असताना डाव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पिच होत असताना आणि 1 धाव ऍड केली जाईल. एकेरी धावेनिशी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचत स्कोर कार्डवर 46-46 या धावसंख्येवर.
त्यानंतर मात्र मुसारने आणि पिलंजे दोन्ही संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचे. आपण लगेच टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेस पाहतो दोन क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत असताना चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार येत असताना 4. धन्यवाद डीजे. पाहतो आपण चौकार आला तदनंतर मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पडते स्कोर कार्डवर 50 या धावसंख्येवर. आतापर्यंत मात्र 3 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. कुठेतरी मात्र कमबॅक ही गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतो, ही खासियत राहिली रुपेश घरत यांची. आणि सातत्याने मात्र या लेंथवर त्यांची गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळायला गेलेत. निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना 5व्या चेंडूचा खेळ मार्गस्थ असेल. एका साईडने पाहतो आपण सावरवली तर एका साईडने पाहतो आपण जय हनुमान अडणे. या दोन संघादरम्यान ही लढत. यावेळेस हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. निकेत पाटील पुढे सरसावला गेला, चेंडू कलेक्ट केले, फेकी केली. तत्पूर्वी मात्र बॅकअप चांगला मिळाला गेला आणि एक धावेवर मात्र समाधान व्यक्त करावं लागेल, सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचत स्कोर कार्डवर 51 धावा मात्र ऑन दी बोर्ड लावला गेल्या. तर शेवटचा चेंडू मात्र शेष असेल. चालू असलेला सामना पाहतो आपण. एका साईडने सावरवली तर एका साईडने जय हनुमान अडणे. या दोन संघादरम्यान अप्रतिम असं हे कुणबी समाज चषक कुठेतरी मात्र धनंजय पाटील आणि विशाल पाटील यांच्या मनामध्ये छोटंसं रोपट, धनराज पाटील आणि विशाल पाटील यांच्या मनामध्ये छोटंसं रोपटं उगवलं गेलं आणि तदनंतर मात्र त्याला पूर्ण भिनार गावाने साथ दिली. यावेळेस पाहतो आपण अप्रतिम फटका खेचला गेलाय, सरळ फेकून दिला गेलाय चेंडूला 6 धावांसाठी. आणि तदनंतर मात्र हा कुणबी समाज चषक 2026 हे भव्य दिव्य नियोजन आपल्याला पाहायला मिळायला गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलेस पाहतो आपण 57 या धावसंख्येवर. पिलंजे आणि मुसारने दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच यायचे. त्वरित पिलंजे आणि मुसारने संघाचा संघनायक यानंतर बघूयात स्वागत आणि सन्मान यांच्याकडे वळतोय. आणि स्वागत आणि सन्मान करण्याकरता पहिल्यांदा मी अरुणजी गोडविंदे यांना विनंती करतो आपण या पुढे आपला इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतोय आदरणीय रवींद्रजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ताने करूयात आपण. आणि अरुणजी गोडविंदे दादा यांच्या माध्यमातून मंडळाकरता आर्थिक सहाय्य आणखीन एकदा ॲड झाले, त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. थँक्यू सो मच. स्वागत सन्मान होतोय इथे एक मायेची उबदार शॉल देऊन त्यांचं करूयात सन्मान. आणि त्याचबरोबर एक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह म्हणजेच या स्पर्धेची एक आठवण म्हणून त्यांचं देऊयात स्वागत आणि सन्मान. एक क्षणचित्र देखील आता पाहतोय SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. यानंतर स्वागत सन्मानकडे आपण दुसरा घेऊयात. आदरणीय चेतन गोडविंदे मेडेवरून उपस्थित झाल्यात, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे केला जाईल. आणि त्यांचं स्वागत करण्याकरता मी विनंती करतोय गौतम पाटील यांना आपल्या शुभ हस्ताने करूयात आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान. आदरणीय चेतन गोडविंदे आपल्याला विनंती असेल पण पुढे या, आपला स्वागत आणि सन्मान इथे केला जाईल, ते स्वीकारा. आणि त्यांचा सन्मान एक महाराष्ट्राचं वस्त्र, शॉल आणि त्याचबरोबर या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून करूयात त्यांचं स्वागत आणि सन्मान. आदरणीय उमेश पाटील उंबरपाडा कुठे असतील आपण या स्टेजवरती मुख्य व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपल्याला विनंती आहे आपण त्वरित मुख्य व्यासपीठावरती या. मुसारने संघाचा संघनायक आपण तोरी द्यायचा आहे. मुसारने संघाचा संघनायक, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच यायचंय. पिलंजे संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. मुसारने संघाचा संघनायक आपण त्वरित यायचंय. प्लीज विनंती असेल.
सुजित पाटील कुठे असतील? सुजित पाटील आपण यायचं स्टेजवर. अडणे गावातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. यावेळेस मात्र पंच आम्हाला दर्शवत असताना डाव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पिच होत असताना एक अतिरिक्त धावेचा बोनस. पहिला चेंडू कुठेतरी लेंथ आणि लाईन मात्र बिघडली गेली आणि एकेरी धावेनी जय हनुमान अडणे संघाचा मात्र श्री गणेश होत असताना पिलंजे संघाचा संगणक अरुणजी घोडविंदे यांच्या हस्ते मात्र टॉस केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करतोय, माननीय श्री अरुणजी घोरवंदे साहेबांच्या माध्यमातून इथे नाणेफेक ती केली जाईल. दोन्ही कॅप्टन्स इथे जॉईंट होताना आपण पाहतोय. हेड आणि टेल असं तिथे कॉइन वरती छापलं गेलंय. इथे मान्यवरांच्या हस्ते ते कॉइन स्पिन केला गेलाय. हेड असं कॉल केलं होतं आणि हेड आलाय. निर्णय काय असणार आहे? बॅटिंग. बॅटिंग फर्स्ट. कोणकोणते फलंदाज असतील ते प्रथमतः बॅटिंग करण्याकरिता सुसज्जित होतील? रितेश आहे, तुषार आहे, मी स्वतः आहे. नक्कीच या आयोजनाबद्दल आणि भिनारकरांच्या या मेहनतीबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि इथे आम्हाला रुपेश दादांनी आणि भिनार गावच्या टीमने आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आपण जाऊया अन्वी 11 मुसारने टीमकडनं. असेल चालू असलेला सामना पाहतो पण एका साईडने सावरोली तर एका साईडने जय हनुमान अडणे या दोन संघादरम्यान चालू असलेली सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मनसुबा मात्र बनवला गेला होता रुपेश घर त्यांच्या माध्यमातून. मात्र तो ओळखला गेला आणि त्याला अनुसरून मात्र गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल. यावेळेस मात्र निर्धाव स्वरूपाने चेंडूची सांगता करत असताना यावेळेस ऑफ साईडला फटका खेळला गेला पाहतोय आपण. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाईल. 1 बॉम्ब 4 रन साठी चौकार येत असताना 4 धावा मात्र अंकित केल्या गेल्या. 4 धावेनीची धावसंख्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू हाताळले गेलेत पाहतो आपण. 5 चेंडूंचा खेळ तो मात्र संपन्न होत असताना पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपन्न होत असताना अखेरीस पाहतो आपण धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर. चालू असलेला सामना पाहतो आपण सावरोली वर्सेस जय हनुमान अडणे या दोन संघादरम्यान. प्रथमतः फलंदाजी करत असताना सावरोली संघाने 57 संघापर्यंत धावांपर्यंत मदल मारली आणि 58 धावांचा लक्ष ठेवला आणि त्याचाच पाठलाग करत असताना यावेळेस ऑन साइडला रुपेश घरत ऑन दी फायर. यावेळेस सरळ फेकून दिला गेला चेंडूला 6 धावांसाठी षटकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत असेल. जय हनुमान क्रिकेट संघ भिनार आयोजित कुणबी समाज चषक. कुठेतरी मात्र या आपल्या पूर्वेकडील पट्ट्याला कुठेतरी मात्र कुणबी समाज चषकाची गरज होती आणि ती गरज मात्र जाणली गेली आणि त्याला अनुसरून मात्र ही टुर्नामेंट सजवली गेली. अधिक परिश्रम गेले सतत 2 महिने पाहतो आपण प्रत्येक जय हनुमान क्रिकेट संघाचा खेळाडू तसंच स्वयंसेवक त्यांनी मात्र घेतलेली ही परिश्रम आणि त्यानंतर मात्र हे फल आपल्याला पाहायला मिळतो. ना भूते ना भविष्य याची देही याची डोला ही टुर्नामेंट मात्र सजत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. गोलंदाजी मार्कवर पंकज सज्ज होत असताना तर स्ट्राईक एंडला पाहतो आपण डावखोरा फलंदाज कल्पित घरत यावेळेस मात्र सज्ज होत असताना. इकडनं मात्र मोठे फटक्यांची ती गरज असेल जय हनुमान अडणे संघाला. जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर इकडनं मोठे फटके येणं खूप गरजेची बाब असेल. आतापर्यंत पाहतो आपण पहिलं षटक समाप्ती अखेरीस 17 धावा त्या ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात आणि चला तर थोडासा स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल सर्व संघांना विनंती असेल थोडंसं मात्र वेळेच्या बाबतीत आम्हाला कॉपरेट करा. यापुढील सामना असेल मुसारने वर्सेस पिलंज या दोन संघादरम्यान. पहिला चेंडू असेल गोलंदाज. यावेळेस मात्र ब्लॉकल पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला गेलाय. कलेक्ट करेल फेकी करेल तत्पूर्वी मात्र 1 धाव ती अंकित केली गेली आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 18 या धावसंख्येवर.
आतापर्यंत पाहतो आपण पहिल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ मात्र संपन्न होत असताना राजेंद्रजी पाटील देपिवलीवरून यावेळेस आपल्यामध्ये उपस्थित होत असताना या वेलकम राजेंद्रजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत असेल. तदनंतर पाहतो आपण प्रमोदजी पवार यावेळेस आपल्यामध्ये देपिवलीवरून उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. वेलकम प्रमोदजी पवार. यावेळेस ऑफ साईडला पाहतो आपण शतरक्षकाला बीट करत असताना चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रुपेश घरत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 6 आणि जर या चेंडूवर षटकार आला गेला तर अमित पाटील यांच्याकडून मात्र 1000चा पारितोषिक असेल. तो कुठेतरी मात्र पारितोषिक मिस केला गेलाय. अप्रतिम मात्र चेंडू तो हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण पंकज. पहिल्या चेंडूवर 1 आली, तदनंतर मात्र षटकार, तदनंतर मात्र कुठेतरी कमबॅक करत असताना निर्धाव स्वरूपाने चेंडू तो हाताळला गेला. गुड लेंथवर पडल्यानंतर हलकासा उंची प्राप्त करणारा चेंडू पाहतो आपण जाऊन विसावला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना आतापर्यंत पाहतो आपण 3 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न होत असताना चौथ्या चेंडूचा खेळ मार्गाचा असेल. रुपेश घरत असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू पाहतोय आपण आउटला फास्ट असल्या कारणाने मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ जाईल चौकारासाठी. 4 धावा त्या अंकित करत असताना चौकार. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आतापर्यंत पाहतो आपण रुपेश घरत वैयक्तिक मात्र 26 धावांवर खेळी करत असताना आणि संघाची धावसंख्या पाहतो आपण 28 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्ती अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना सावरोली संघाने 57 धावांपर्यंत मजल मारला आणि 58 धावांचं टार्गेट ते सेट केलं गेलं जय हनुमान अडणे संघापुढे आणि त्याचाच मात्र पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 28 धावांवर पुढचा चेंडू असेल रुपेश घरत. यावेळेस एसटी रक्षक कुठेतरी चुकी करतोय. पंचांचा डिसिजन इपर्यंत मात्र पाहतोय आपण चौकार. 1+4 5 धावा मात्र ऍड केल्या जातील. कुठेतरी मात्र नशिबाचा चौकार येत असताना जय हनुमान संघाला. पाच धावेनिशी धावसंख्यात भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते स्कोर कार्डवर 33 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्ती अखेरीस कुठेतरी मात्र कमबॅक करत असताना जय हनुमान संघ. यावेळेस मात्र पाहतो आपण चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहिला. डायरेक्ट हिटचा मनसुबा तो बालगला गेला होता. तत्पूर्वी मात्र 1 धाव ती अंकित केली गेली आहे. अप्रतिम मात्र चेंडू हाताळला गेला. गुड लेंथवर पडल्यानंतर चेंडू मात्र हलकासा खाली राहिला आणि तदनंतर मात्र बीट करत असताना फलंदाज रुपेश घरत याला कुठल्याही प्रकारची खेळी ती करून दिली नाही आणि निर्धाव स्वरूपाने मात्र चेंडूची सांगता होत असताना तत्पूर्वी 1 धाव ती अंकित केली गेली आणि एकेरीने धावसंख्येत भर पडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 34 या धावसंख्येवर. आता मात्र 7 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. इकडनं जर विजय संपन्न करायचा असेल तर 7 चेंडूमध्ये 24 धावा त्या मात्र बनवाव्या लागतील. अर्किस्टा यावेळेस अर्किस्टा मॅन आपल्यामध्ये उपस्थित होत असताना यावेळेस चेंडू हवाई सफर करत असताना प्रॉपर टायमिंग तो झाला नाहीये आणि मिडल ऑफ द बॅट ती मात्र आली नाहीये आणि रुपेश घरत यावेळेस मात्र स्वतःवर विश्वास दर्शवत असताना कुठल्याही प्रकारची धाव नसेल आणि धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 34 या धावसंख्येवर 34 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात. आता मात्र 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असेल विजयासाठी 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असेल. यानंतरचा सामना असेल पिलंजे वर्सेस मुसारने. दोन्ही संघाने आपण मात्र रेडी राहायचे लक्षात असू द्या. तदनंतर मात्र इकडनं जर जय हनुमान अडणे संघ विजय संपन्न करतोय तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल अमित पाटील यांच्याकडून मात्र पूर्ण टीमसाठी. यावेळेस मात्र नक्कीच पंच आमच्यापर्यंत वलतील डाव्या एसटीच्या बाहेरील चेंडू पिच होत असताना एक अतिरिक्त धाव आणि ती मात्र अंकित करत असताना एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 35 या धावसंख्येवर. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय आणि
पंचांचा डिसिजन यावेळेस मात्र फेअर असेल. आमचा टेक्निकल आम्हाला दाखवत असताना व्हाईट चेंडू आहे आणि एक धाव मात्र अंकित केली जाईल. इकडनं मात्र जर जय हनुमान अडणे संघ जर विजय संपन्न करतो तर भरत जाधव यांस काढून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यानंतर मात्र अमित पाटील इंटरप्राइजेसचे प्रो रायटर आहेत. तसेच भिनारगावचे जावा यांकडून मात्र 2000चा कॅश प्राइज असेल. पुढचा चेंडू यावेळेस रुपेश गरत याच्या बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू कनेक्शन मात्र प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षक निवडला गेलाय. परतावा लागेल, मोठा आदरा असेल अडणे संघाला. बॅक टू द डगआउट गॉन. तदनंतर पाहतो आपण धनराज पाटील यांच्याकडून मात्र प्रथम क्रमांकाचं ते कॅश प्राइज आहे ते आपल्याला मिळायला गेलंय. धनराज पाटील यांच्याकडून मात्र 22,000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला मिळायला गेलंय. त्यानंतर पाहतो आपण विशालजी पाटील यांच्याकडून मात्र 11,000चं रोख पारितोषिक दुसऱ्या क्रमांकाचं आपल्याला मिळायला गेलंय. त्यानंतर पाहतो आपण पंकजजी प्रभाकर पाटील नगरसेवक धानीव, पंकज पद्माकरजी पाटील साहेब धानीव नगरसेवक पाहतो आपण यांच्याकडून मात्र 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला मिळायला गेले. त्यानंतर पाहतो आपण राजेंद्र पाटील TDC बँक चेअरमॅन पाहतोय आपण त्यांच्याकडून सुद्धा 10,000चं आर्थिक सहकार्य मिळायला गेलं. एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. निलेश पाटील असतील यावेळेस मात्र नव्याने आलेला फलंदाज उजव्या एस्टेच्या बाहेर चेंडू पिच होत असताना एक धाव अंकित केली जाईल आणि एकेरीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचत स्कोर कार्ड वर 36 या धावसंख्येवर. आता मात्र तदनंतर पाहतो आपण भिनारगावचे पोलीस पाटील यावेळेस मात्र आपल्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये मात्र उपस्थित असताना त्यांचं सुद्धा खूप खूप वेलकम असेल. 37 धावा ऑन दी बोर्ड लावल्या गेल्यात आतापर्यंत. पाहतोय आपण 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज असेल. इकडनं मात्र विजय संपन्न करायचा असेल तर 4 चेंडू मध्ये 21 धावा त्या बनवाव्या लागतील. यावेळेस मात्र कल्पित घरत याच्या बॅटमधून आलेला हा फटका पाहतो आपण कार्पेट पद्धतीने चालला गेला आणि एकेरीवर मात्र समाधान व्यक्त करत असताना आता मात्र 3 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. चालू असलेला सामना पाहतो आपण. एका साईडने सावरोली प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावांवर मजल मारली आणि 58 धावांचं ते टार्गेट सेट केलं गेलं आणि त्याचा पाठलाग करत असताना जय हनुमान अडणे संघ आतापर्यंत 38 धावांवर मजल मारत असताना यावेळेस मात्र निलेश पाटील याच्या बॅटमधून आलेला हा फटका एकी दुखी से बात नाही बनने वाली मंजिल बहुत दूर आहे. यावेळेस मात्र औपचारिकता ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगेच मुसारने संघाने आपण तयार राहायचं, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. एका साईडने मुसारनं तर एका साईडने पाहतो आपण पिलंज. या दोन संघादरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम मात्र केली गेली आणि तदनंतर मात्र पाहतो आपण सावरोली संघ यावेळेस लॉंग ऑफला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसला गेलाय. कल्पित घरात त्याला परतावा लागेल. चला स्पीडअप करा अक्षय घरात, जरा स्टेप आउट करत जायचं. सुजित पाटील यावेळेस उपस्थित होत असताना अडणे गावातील एक यंगस्टार पाहतो आपण, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला सातत्याने पाहिलं जात आहे. सुजित पाटील या आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. शेवटचा चेंडू शेष असेल अक्षय घरत. यावेळेस मात्र कुठेतरी अक्षय घरत याच्या बॅटमधून मोठ्या फटक्याची ती गरज असेल, एक अपेक्षा असेल. इकडनं जर अक्षय घरत मोठा फटका मारतोय, अक्षय घरत याच्या बॅटमधून जर षटकार आला तर अमित पाटील आणि विकी घरत यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. षटकाची समाप्ती. कॉंग्रॅच्युलेशन सावरोली संघ आणि हडलग जय हनुमान भिनार संघ. तर पाहतो आपण यापुढील समालोचन विवेक वाकलन गणेशपुरीचा एक वाकले एक गणेशपुरीचा गोड आवाज आणि गुणलेखक च्या भूमिकेत सातत्याने आपण पाहतो.